श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 21. याच सुमारास पंढरपूरचे शिवदास बुवा पिलीवचे नाना डोंगरे यांच्याबरोबर गोंदवल्यास आले होते. ते फार वैराग्यशील होते. श्री महाराजांना ते बाबा म्हणत. एका वेळेस ते पुण्यासही आले होते. त्यानंतर लवकरच ते कोणासही न सांगता कोठेतरी निघून गेले. पुढे त्यांचा पत्ता लागला नाही. जाण्याच्या अगोदर त्यांचे मंडळींनी आग्रहाने त्यांचे लग्न केले. त्या बाई पंढरपुरास आहेत असे कळते. लहानपणापासून श्री शिवदासबुवांची वृत्ती भगवंताकडे होती म्हणतात. पुण्याहून मुंबईस बदली होऊन 1 वर्ष होऊन गेले होते. कार्यक्रम उत्तम तऱ्हेने चालला होता. रोज सकाळी लवकर जेवण करून 8:59ची लोकल पकडून कुलाब्यास ऑफिस होते तेथे जावायचे. संध्याकाळी 5:30च्या सुमारास कामावरून निघून घरी येण्यास 7:00-7:30 होत असत. घरी येऊन थोडेसे खाणेपिणे झाल्यावर रात्री 9च्या सुमारास भजन, आरती वगैरे होई. नंतर थोडा वेळ श्रींचे प्रवचन होत असे. सर्व संपण्यास 10:30-11 होत असत. नंतर फराळ झाल्यावर 12च्या सुमारास निजणे, असा अव्याहत कार्यक्रम चालू होता. दर रविवारी सकाळी श्रींचे निरूपण व्हायचे. 11 वाजेपर्यंत ते चालत असे. श्रींच्या दर्शनास मंडळी येत असत. त्यात रविवारचा बहुतेक दिवस जाई. श्रींच्या दर्शनास बरीच मंडळी येऊ लागली होती. त्यात विशेषतः माधवजी व त्यांच्या घरातील सर्व मंडळी, मुरारजी, कांजी वगैरे शेठ, व्यापारी मंडळी, तसेच डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर वगैरे विद्वान मंडळी व नोकरदार वगैरे सर्व दर्जाची मंडळी येत असत. येणाऱ्या मंडळीत बहुतेक सात्विक मंडळी दिसत. श्री कृपे करून असे आनंदात दिवस चालले होते. पण त्यातच आमचे कुटुंबावर मोठा प्रसंग आला. आम्हास देवतेसारखी वाटणारी आमची मातोश्री सौ बाई आजारी पडली. त्यावेळी मालाडात फारसे कोणी डॉक्टर अगर वैद्य नव्हते. सौ बाईस मुंबईतील प्रसिद्ध वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे औषध सुरू केले. पुढे पुढे तिच्या अंगभर सूज आली. सारखा ठणका होत होता. रोगाचे मान कमी होईना. दररोज सौ बाई श्री महाराजांचे दर्शन घेत. श्री दररोज प्रकृतीची चौकशी करीत व बराच वेळ अंथरुणाजवळ बोलत बसत. त्यावेळी आपल्याला दुखण्याचा विसर पडतो असे त्या म्हणत असत. जेव्हा त्यांची प्रकृती बिघडत चालली तेव्हा एकदा श्री महाराजांनी तीर्थरूप भाऊसाहेबांना विचारले, बाईंची प्रकृती बरीच बिघडलेली दिसते, तर काय करावे? त्यावर भाऊसाहेब म्हणाले, तिचे कल्याण जात आहे व आपणास योग्य वाटेल ते करावे. त्यावर 4-8 दिवस गेले. अंगावर सूज आल्याने थोडासाही धक्का सहन होत नव्हता. एके दिवशी रात्री महाराजांनी सौबाईंना विचारले, बाई, तुम्हाला जगावे असे वाटते का? त्यावर त्या म्हणाल्या, जगावे असे वाटत नाही. अशा स्थितीत जाणेच चांगले, पण देहाच्या यातना सहन होत नाहीत. बरे आहे, बरे वाटेल असे श्री म्हणाले. त्यावर 2 दिवस सौबाई होती, पण त्यांना यातना बिलकुल होत नव्हत्या. जप सारखा सुरू होता. नेहमीच त्यांचे नामस्मरण चालू होते. माळेशिवाय त्या कधी दिसल्या नाहीत. तीर्थरूप भाऊसाहेब व मातोश्री यांचा जप सारखा सुरू असे. शेवटी सौबाईस हातात माळ धरवत नसे, पण लुगड्याचे टोक हातात माळ म्हणून समजत व जप करीत. तो अखेरपर्यंत चालू होता. अंतकाळचा दिवस आला. बाह्य शुद्धी सकाळपासून नव्हती, पण लुगड्याचा पदर धरून बोट शेवटपर्यंत चालूच होते. भाऊसाहेबांना जेवण लवकर आटोपून घ्यावे असे मंडळी सांगत होती. ते म्हणाले, स्वस्थपणे चालू दे, ती तुमच्या आड येणार नाही. घरातील जेवणे लवकर आटोपून घेतली. श्री महाराजांनी सांगितले की सर्वांनी सौबाईंजवळ नामस्मरण करीत बसावे व श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सुरू केला. हरिभाऊ फाटक वाचित होते. 3रा पाठ संपताच श्वास लागू लागला. श्रींनी आशीर्वाद दिला व दुपारी 4च्या सुमारास ज्येष्ठ शुद्ध 2 शके 1853 तारीख 19/5/1931 रोजी मातोश्रीबाईंनी देह ठेवला. मालाडची बहुतेक मंडळी त्या दिवशी कामावर न जाता घरीच होती. सर्वांचे दुःख झाले. श्रींनी सर्वांचे सांत्वन केले. ते म्हणाले, बाई केवळ तुमचीच आई नव्हती, जगाची आई होती. तिचे हातून पुष्कळ अन्नदान व नामस्मरण झाले आहे. सौभाग्य घेऊन श्रीरामाजवळ गेली, यात आनंदच मानावा. तीर्थरूप भाऊसाहेब म्हणाले, तिचा सहवास 70 वर्ष होता.
आता श्री महाराजांच्या इच्छेने जे झाले ते तिच्या कल्याणाचेच आहे. ते घराच्या बाहेरील दरवाजापर्यंत आले. त्यांनी पुढे केव्हाही मनाला लावून घेतले नाही. नंतर ते सुमारे 8 वर्ष होते, पण कधी दुश्चित्त राहिले नाहीत. माझे संबंध हयातीत त्या दोघांस मी कष्टी पाहिले नाही. दोघेही अत्यंत प्रेमळपणाने वागत. शेवटी तर श्रींचा सहवास मिळाल्यामुळे त्यांचा काळ अत्यंत आनंदात गेला. आमची आई गेल्यामुळे आम्हास चुकल्यासारखे झाले. ती अत्यंत प्रेमळ होती. तिचे तोंडून केव्हाही कोणीही अपशब्द ऐकला नाही. त्यांची स्मृती झाली. त्यांस माझे अनन्य प्रणाम. त्यांचेच आशीर्वादाने आजचा दिवस उगवला यात शंकाच नाही. असो, दिवसामागून दिवस जात होते. श्रींच्या उत्सवास नेमाने जातच होतो. आता मुंबईची बरीच मंडळी बरोबर येत असत. येथील बऱ्याच मंडळींनी श्रींचा अनुग्रह घेतला होता. श्रींचे वागणे सर्वांशीच अगदी आपलेपणाचे व प्रेमाचे असल्यामुळे अमुक एक अनुग्रहित आहे किंवा नाही हे कळतच नसे. मालाडात असताना घडलेल्या हकीगतींपैकी काही आठवणीत असलेल्या गोष्टी. 1 नंबर. मुंबईहून सरकारी नोकरीत असलेले गृहस्थ होते. त्यांचे लग्न झाल्यापासून बायकोशी ठीक नव्हते. पुढे पुढे ते तिच्या हातचे खाणेपिणेही करीत नसत. त्यांच्या वडील मातोश्रींचे या बाबतीत काही चालत नसे. त्यांचे मातोश्रींनी ही हकीकत श्री महाराजांना सांगितली. त्यावर श्री म्हणाले, त्याचे वडिलांनी व तुम्ही त्याचे मन वळवावे. त्यावर बरेच दिवस होऊन गेले. ते गृहस्थ दुसऱ्या एका इसमाबरोबर श्रींकडे आले. तो रविवारचा दिवस होता. श्रींचे नेहमीप्रमाणे निरूपण झाले. निरूपण झाल्यावर ते गृहस्थ श्री महाराजांना भेटले. कोठे असता, काय करता वगैरे खुशालीचे प्रश्न झाल्यावर तो गृहस्थ म्हणाला, माझ्या मनातल्या शंका दूर झाल्या. माझे कल्याण करावे, कृपा असावी. श्री महाराजांनी त्याला प्रपंचात कसे वागावे, भगवंताचे स्मरण ठेवल्याने कसे समाधान मिळते वगैरे सांगून व्यवहारात व प्रपंचात कोणाचेही अंतःकरण दुखेल असे वागू नये वगैरे सांगितले व त्यास विचारले की माझ्या सांगण्याप्रमाणे वागाल का. त्याने झटदिशी आपल्या आज्ञेबाहेर जाणार नाही म्हणून सांगितले. ह्याची प्रचितीच असेल तर आपल्या बायकोला जवळ ठेवून प्रपंच करावा असे श्री म्हणाले. व आश्चर्याची गोष्ट अशी की जो कोणाचेही ऐकत नव्हता त्याने बायकोच सांभाळली. त्यास 2-3 मुलेही झाली. त्या बाईसही श्री महाराजांनी पतिव्रता धर्माने वागून यजमानांची सेवा मनापासून करण्यास सांगितले. अशाच प्रकारच्या आणखीही 2-3 गोष्टी घडल्या. श्रींच्या सांगण्याचा परिणाम चांगला झाला. ती सर्व मंडळी आज प्रपंचात सुखाने नांदत आहे. 2 नंबर. मुंबईत राहणारे एक जोडपे बाईस बाधा होती. तिचे निवारण व्हावे म्हणून सेवेकरता श्री नरसोबाच्या वाडीस गेले होते. तेथे श्री दत्तात्रेयाची सेवा करीत असताना थोडे दिवस गेल्यावर त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही मालाडात जावे. त्यांना त्याचा काहीच अर्थबोध होईना, पण आज्ञा झाल्याप्रमाणे ते जोडपे मुंबईस घरी परत आले. मालाडास कोठे व कोणाकडे जावायचे हे त्यांना कळेना, पण त्यांनी विचार केला की आपण आज्ञेप्रमाणे मालाडात जावे व पुढे काय होईल ते पाहावे. त्याप्रमाणे एका रविवारी सकाळी आंघोळ करून ते जोडपे मालाड स्टेशनवर आले. कोठे जायचे ते ठाऊक नव्हतेच. त्याच दिवशी मुंबई व पार्ल्याची काही मंडळी पोथी करता त्याच गाडीने मालाडला उतरली. अगदी सहजपणे त्या जोडप्याने त्यांना विचारले की येथे कोणी साधू वगैरे बुवा राहतात का. ते म्हणाले, आम्हाला ते माहीत नाही, पण येथे एके ठिकाणी पोथी चालते, तिकडे आम्ही जातो आहोत. तुम्हाला यायचे असेल तर आमच्याबरोबर चलावे. ते जोडपे त्यांच्याबरोबर आले. पोथी चालली होती. पोथी संपल्यावर ते जोडपे श्री महाराजांना भेटले व त्यांनी श्री नरसोबा वाडीत झालेल्या दृष्टांताची हकीकत सांगितली. त्यावर श्री महाराज म्हणाले, तुम्ही श्री दत्तात्रेयांच्या पादुका आणल्या आहेत, त्यांची सेवा करावी व त्यांना नामस्मरण अमुक तऱ्हेने करावे असे सांगून त्यांची रवानगी केली. त्या दोघांना फार समाधान वाटले. ते नामस्मरण करीत असत. पुढे आम्ही पुण्यास गेलो व त्यानंतर ते भेटले नाहीत. 3 नंबर. एकदा साकोरीचे श्री उपासनी महाराज मालाडमध्ये एक बंगला विकत घेण्याचा होता म्हणून आले होते. तो बंगला मुसलमान व्यापारी यांचा होता. तो पुढे त्यांनी घेतला नाही असे वाटते. ते तेथे आले त्यावेळी श्री महाराज मालाड गावात रामकुटीत राहत होते.
श्री उपासनी महाराजांनी मोटार एके ठिकाणी उभी केली व ते खाली उतरले. रामकुटीचे जवळ 30-40 फूट अंतरावर येऊन रस्त्यात साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे बरोबर असलेल्या मंडळींनी ते पाहिले. त्यांनी विचारता श्री बुवा म्हणाले की तिथे एक मोठी शक्ती राहते आहे. ज्या गृहस्थांनी हे प्रत्यक्ष पाहिले त्यांनी ही हकीकत सांगितली. 4 नंबर. माझे वडील, बंधू, तीर्थरूप अण्णा यांचे कुटुंब सौ मधुराबाई ह्या फार सात्विक व पतिनिष्ठ होत्या. आम्ही आमचे गावी गेलो होतो त्या वेळेपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पुष्कळ औषधोपचार झाले पण बरे वाटेना. श्री महाराजांचा त्यांना लहानपणापासून सहवास होता. त्या बरीच वर्ष कोकणात होत्या. तेथे त्यांना बरे वाटेना म्हणून चांगले वैद्य अगर डॉक्टरांना प्रकृती दाखवण्याकरता त्या मालाडला आल्या. आप्पा शास्त्री, डॉक्टर मराठे वगैरे लोकांना दाखवले. निदान बरोबर होईना. काही दिवस गेले असावेत असे वाटल्यावरून चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरास दाखवले. तसे काही नाही असे डॉक्टर म्हणाले. श्रींचे म्हणणे दिवस गेले असावेत पण उलगडा होईना. बरेच दिवस त्या श्रींजवळ होत्या. एक दिवस सकाळीच अंग धुतल्यानंतर श्रींच्या पादुकांवर डोके ठेवले. त्या बराच वेळ गेला तरी उठेनात. तेव्हा श्री महाराजांना विचारले. श्रींनी त्यांना काय होते म्हणून विचारता ते बोलू लागले. मला इथे येऊन बरेच दिवस झाले पण मला प्रकट व्हायची लाज वाटत होती. पण इथे आल्यावर बाहेर आल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मला चैन पडेना. आता माझे कल्याण करावे असे अंगात येऊन बोलू लागले. तेव्हा निश्चितपणे हे बाधेचे दुखणे आहे असे लक्षात आले. श्री महाराजांच्यावर सौ मधुराबाईंचे अत्यंत प्रेम होते. त्या त्यांच्यावर गाणी म्हणायच्या. अंगात असेल की वाटेल तशी कामे करीत. पण चांगलेपणी अशक्तपणामुळे त्यांना काहीच करवत नसे. कधीकधी अंगात संचार असताना म्हणत, माझ्याकडे पहा, मी लोभात गुंतलो म्हणून ही अवस्था झाली. तुम्ही सावध राहा. आता माझे कल्याण होईल अशी माझी खात्री आहे. प्रथम त्या गरोदर नाहीत असे डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितले. पण घरात बायकांना मात्र व श्रींच्या सांगण्यावरून दिवस गेले असले पाहिजेत असे ठरत चालले. त्या फारच अशक्त होत्या. त्यात त्यांची अलीकडेच बरेच दिवस प्रकृती बिघडलेली होती. मालाडात त्यावेळी बाळंतपणाची काहीच सोय नव्हती. मुंबईत आमची ओळख नव्हती. तरी पण जवळच राहत असलेली एक नर्स व बाळंतपणाची माहिती असलेली एक बाई पाहून ठेवलेली होती. नक्की दिवस किती झाले आहेत ते कळेना. एके दिवशी रात्री 12च्या सुमारास त्यांना अस्वस्थता वाटली व थोड्याच वेळात पुरुष मंडळीस कळवण्याचे आतच अगदी सुलभपणे त्या बाळंत होऊन मुलगा झाला. मुलगा अंगापिंडाने मजबूत, नाकाडोळ्याने उत्तम व गोरा असून बाळपणीच त्याच्या अंगावर तेज दिसत होते. बाळंतीण दोघांच्याही प्रकृती उत्तम होत्या. 10व्या दिवशी, तो बहुतेक रविवार असावा, मुलास अंघोळ घातली, पाळण्यात निजवले. तोपर्यंत सर्वच चांगले होते. एकाएकी मुलास आकडी आल्यासारखे झाले. श्वास लागू लागला व त्याचे प्राणोत्क्रमण झाले. सर्वांस वाईट वाटले. मुलाकडे पाहून सर्वांना आनंद वाटे. श्री महाराजांना सांगितले, वाईट झाले. कोणीतरी अधिकारी जीव जन्मास आला होता, उपाय नाही. रामाची इच्छा असे श्री म्हणाले व त्यास रामनामाची मुद्रा लावण्यास सांगितले. श्री पांडुरंग बुवांची मुद्रा रामदासकडे होती, ती लावली. श्रींच्या पादुकांवरील वस्त्र गुंडाळून पुढील क्रिया केली. सौ मथुराबाईंचे अंगातील त्यांच्या हयातीपर्यंत होते. तरी पण त्यांची श्री मारुतीरायाची सेवा अंतरली नाही. नामस्मरण चालत असे. त्यामुळे वासनेत गुंतलेल्या जीवाचे कल्याण त्यांनी केले यात शंका नाही. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.